नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजन जन्म सुधारी बरणवर भुवर विमल जसुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहिनी हरव कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम प्रदवसन्नास्तु गिराह अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमः शिवाय कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणी चरजवून दुरी शिवनाम शिकळमुखी श्रीपा कापडी आरी दड 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 सुटला कळी काळा बापुडियारी गुरुलिंग जंगमतीने दावी लागमादी गादी झाली समतीने पावलो विश्रामरी देव भाव जिथे विरेते साधन हृदय पुरे बापू कुमारीवर विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा अत्यंत सोपा बहुतेकांच्या पाठातला तुकोबारांच्या गाथ्यामध्ये देवाशी भांडण करणारे अभंग आहे, गाथ्यामध्ये देवाशी संवाद करणारे अभंग आहे, संतांचं स्वरूप सांगणारे अभंग आहे, देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारे अभंग आहे, देवाच्या अवताराचं वर्णन करणारे अभंग आहे. वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या भिन्न भिन्न छंदाचा अभंग तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वारकरी संप्रदायाचा तुकोबारांचा जो गाथा आहे मी तो थोडा कमी राहू असतो आणि या वारकरी संप्रदायाच्या गाथ्यामध्ये तुकोबारांच्या भिन्न भिन्न वेगवेगळ्या छंदाचे वेगवेगळ्या अंगाचे रंगाचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे, एखाद्या अभंगामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे, एखाद्या आता रात्री महाराजांनी आरती घेतली म्हणजे असे वेगवेगळ्या पदाचे वेगवेगळ्या अभंगाचे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या अभंगात आईचं वर्णन केलेलं आहे, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसर्या पुरा जवळी घेता गेला. एखाद्या अभंगात बापाचं वर्णन केलंय, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडे सांडोनिया. बापाचं वर्णन करणारा अभंग आहे, आईचं वर्णन करणारा अभंग आहे, संतपर अभंग आहेत, वस्तुस्थिती निर्देश अभंग आहेत. पण सगळे अभंग जीवनमुक्तीकडे वाटचाल करणारे अभंग तुकोबारांचे आहे. पण आज जो अभंग आपण तुकोबारांच्या कीर्तनाने निवडला गाथ्यामध्ये एकच अभंग आहे की या अभंगामध्ये आईला आणि बापाला धन्यता दिलेली आहे. विठाला विठाला असा हा अभंग 3 चरणाचा आहे. म्हणजे 3 चरणावर याचं चिंतन आहे. पहिलं धन्य माता पिता तयाची, 2 तयाचा हरिक वाटे देवा आणि 3 तुका म्हणे मज घरो त्यांची सेवा. हे 3 त्याच्यातले मेन केंद्रबिंदू आहेत. पहिलं केंद्र आहे जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहे, ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याचे मायबाप धन्य आहे, जे गीता भागवताचं पारायण करतात त्याचे मायबाप धन्य आहे, जे विठोबाची सेवा करतायत त्याचे मायबाप धन्य आहे. हिता अभंग सुटला जातो. दुसरा पायचा म्हटलं तर दुसरा मुद्दा अभंगात असा आहे की जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्याचा देवाला हरिक वाटतो, ज्याचे मायबाप धन्य आहेत त्याचा देवाला हरिक वाटतो, ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याचा देवाला हरिक वाटतो, ज्याच्या घरात गीता भागवताचं पारायण त्याचा देवाला हरिक वाटतो. असा दुसऱ्या चरणातल्या ध्रुपदावर अभंग सुटतो. नाही तर मग आणखी तिसऱ्या चरणावर आपल्याला सोडता येतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचे मायबाप धन्य आहेत त्यांची सेवा मला घडावी, ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याची सेवा मला घडावी. फार महत्वाचं
महत्वाचं आहे का? हो, ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे त्याची सेवा मला घडावी, आणि ज्याच्या घरात विठोबाची सेवा आहे त्याची सेवा मला घडावी, अशी 3 चिंतनाचे पद आहे त्याचे. धन्य माता पिता तयाची इथं अभंग स्थिरावला जातो. तयाचा हरिक वाटे देवा इथं अभंग स्थिरावला जातो. नाही तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा इथं अभंग स्थिरावला जातो. याच्यापैकी आता कुठल्या कुठल्या पदाचं चिंतन आपल्याला होईल तेवढं आपण आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोपा अभंग आहे. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आता असा झालाय, सोपा अभंग कीर्तनाला घेतला की महाराज जरा कमी दर्जाचे. बघा, लोकांचं ते गणितच झालंय. जयाची द्वारी आपुल्या हिता एक गावे आम्ही आवडीने भावे, हे 10-5 अभंग नेहमी ऐकण्यात काय असते, आणि ते कीर्तन घे महाराज रत्नच महाराजी. पण असा कुठलाच अभंग तुकोबारायांचा सोपा नाही, कठीण नाही. तो भक्ती मार्गानं, तत्वानं, चिंतनानं तुम्हाला सोपा होत असतो. तो नेहमी कानपाठ आहे, नेहमी ऐकण्यात आहे, भजनामध्ये म्हणण्यासारखा आहे. आणि अगदी सोपा असा अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी समाजाच्या दृष्टीने निवडलेला आहे. या अभंगामध्ये जो हित साधणार आहे त्याच्या माय बापाला तुकोबारा धन्यता देतात. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या बाळापूर नगरीला गेल्या अनेक वर्षापासून 29 वर्ष झाली. 29 वर्षाची परंपरा घेऊन वैकुंठवासी ब्रह्मलीन आपल्या गावाचं भाग्य उदयाला आणणारे, परमार्थ पदावरती समाजाला एका उंचीवर नेऊन ठेवणारे, उत्कर्षाची वाटचाल दाखवणारे, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते या प्रमाणाला साजेसं ज्यांचं स्वरूप होतं असे वैकुंठवासी ब्रह्मलीन श्याम बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या आशीर्वादानं आपलं हे गाव प्रेरित आहे. आशीर्वादात्मक आपण जगतोय त्यांच्या आशीर्वादानं. अगदी त्या आशीर्वादातून उभं राहत असताना प्रतिवर्षी समस्त बाळापूरकर तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, गावातील सगळी महिला मंडळी या सगळ्यांच्या संकल्पनेतून, तरुणांच्या अथक परिश्रमातून, ज्येष्ठांच्या आशीर्वादातून तन्मन धनाचं सहकार्य करून आपण हा सप्ताह सजवता गजवता मोठं बनवता. आपल्या जीवनातला अनमोल पैसा या सप्ताहाला आपण कार्यकारिणी लावता आणि भगवत भक्ती करता. मग ते प्रत्येक कीर्तनाला यजमान आहे, गायकाला यजमान आहे, वादकाला यजमान आहे, असा हा यजमानानं आखला गेलेला आपल्या जीवनातला सामुग्री देणारा हा सप्ताह खरं तर आपण साजरा करता. त्यामध्ये आजची ही 6व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा आपल्या ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य घेतलंय, पोलीस पाटील आहेत आपल्या गावचे रामराव बाबूराव खाडे, पोलीस पाटील आहेत. गोड व्यक्तिमत्व आहे. आल्यापासून त्यांना आम्ही पाहतो. अगदी त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. त्यांनी आजच्या कीर्तनाचं यजमानपद दिलेलं आहे. आपल्या जीवनातला पैसा त्यांनी याच्यासाठी खर्च केलेला आहे. म्हणून खाडे साहेबांना, पोलीस पाटलांना वंदन त्यांनी दिलेल्या या यजमान पदाला हे कीर्तन आपल्याला त्यामुळे मिळालेलं आहे. कीर्तन घेत असताना आपल्या गावचे लोकप्रिय, आमच्या सगळ्यांचे चाहते असणारे आमचे प्रल्हाद महाराज वाघ यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून आग्रह झाला की बाबा, बरेचशा दिवसापूर्वी मी कीर्तन केलं होतं आपल्या गावात. मला आठवतं, माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावं असा अभंग मी घेतला होता. बरेच दिवस झाले त्याला, जवळजवळ 7-8-10 वर्षे. संतोष महाराज तेव्हा 3री-4थीला असतील बरं. जुन्या काळातला असा अभंग झाला होता. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आमच्या प्रल्हाद महाराजांनी विनंती केली. ग्रामस्थांनी, तरुणांनी अथक परिश्रम. मला वाटलं होतं पाऊस आल्यावर आता कार्यक्रम एवढा ढंगात होणार नाही, कारण मी रात्री पाहिलं होतं प्रकाश महाराजांचं कीर्तन आमच्या सोमनाथ मध्ये लाईव्ह केलं होतं. मग इतका छानसा सप्ताह म्हटलं आज अनुभवायला मिळालं, पण ते पावसाचा व्यत्यय आला, पण ते झालं नाही. म्हणजे एवढा व्यत्यय येऊन सुद्धा ग्रामस्थांनी जे हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवा नळ त्रिभुवन खाये परिणी तुझीच वास पाहेगा विठोबा. मग देवासाठी जगणार त्या तत्वदृष्टीने आपलं गाव हे तरुण मंडळी सहकार्य करतात. खरंच या तरुण मंडळीला आपण धन्यवाद दिले पाहिजे. हा परमार्थ कोरोनाच्या काळातही आपण टिकवलेला आहे. अगदी श्याम बाबाचा आशीर्वाद घेऊन परंपरागत चालणाऱ्या या सप्ताहातील आजची ही सेवा समापन्न करत असताना कीर्तन साथीसाठी तर आता आपण 6 दिवसापासून ज्यांचं गायन ऐकलंय असे संगीत अलंकार भजन सम्राट आमचे साधू आहेत. ते नात्यानं साधू, त्यांची बायको, माझी बायको, बहिणी आहे. पण अगदी आमचे सदानंद गुरुजी गायला आहे, फार गोड गातात, गोड आवाज आहे, तयारी आहे. अनंत भजनं त्यांची या भागात झालेली आहे. अगदी हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेतात. गुरुजींचं खूप मोठं नाव आपल्या भागामध्ये आहे. गुरुजींना माझं वंदन. त्यांनी प्रथम चाल गायली. त्यांच्या शेजारी आमचे जीवलग मित्र, जालना जिल्ह्याचं वैभव युवा कीर्तनकार, चांगलं गायन, चांगलं कीर्तन, चिंतनी कीर्तन ज्यांच्याकडे आहे असे आमचे काका महाराज खैरे महाराज, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर त्यांच्या शेजारी इंडियन आयडल असेल, सोनी टीव्ही, जी टॉकी, झी मराठी या चॅनलला जाऊन आपल्या महाराष्ट्राचा, जालना जिल्ह्याचा दबदबा, मराठवाड्याचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशी गान कोकिळा
म्हणून प्रसिद्ध असणारे किशोर महाराज होते. फार गोड आवाज, मृदू आवाज, ताकदीचं सगळं गाणं महाराष्ट्राला असं अतुलनीय, विलोभनीय त्यांचं गाणं आवडलेलं आहे. महाराजांना माझं वंदन. या तीनही महारथी गायकांना माझं वंदन. या लाईनला पुन्हा ज्यांचा आज जन्मदिवस आहे, आपण जोरात टाळी वाजवा. आमच्या ह्या टाळ्याने तुमचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो. गोड आवाज आहे महाराजांचा. चिलिया बाळ महाराज आपण त्यांना म्हणतो. त्यांचं नाव प्रकाश महाराजांनी रात्री सांगितलं, 2 नाव आहेत तुम्हाला, पण प्रदीप महाराज खरं नाव आहे त्यांचं, पण चिलया बाळ व त्यांना ही पदवी आहे चिलया बाळ. वा, गोड महाराजांचा आज जन्मदिवस आहे. आनंद वाटला. महाराज आज आपल्या कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांचा आवाज गोड आहे, मृदू आहे, असा गोड लागतो कानाला. महाराजांना माझं वंदन. तुम्हाला जन्मदिवसाच्या माझ्या मार्फतही कोटी कोटी शुभेच्छा. आमचं आयुष्य तुम्हाला मिळो आणि तुमच्या कंठातून असंच गाणं घडो अशी सदिच्छा या निमित्तानं करतो. महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी आमचे खरं तर यावर्षी थोडासा कोरोनाचा काळ दुःखदायक गेला. या भाऊ पुढे बरं काय, म्हणजे दुःखदायक गेलं बरं का. ज्यांनी या भागामध्ये मला आणलं बरं का, सदानंद गुरुजी, माझ्यावर फार प्रेम होतं. जेवढे सत्य होते ना गणेश महाराज तराशे यांची, त्याच्यात माझी काल्याची कीर्तन असायची. मला इथं पण असायची मान. खूप माणूस गोड होता हो. काय महाराज ते निघून गेले, खूप दुःख झालं. आणि ते कोरोनाच्या काळात गेल्यामुळे ते सगळ्यांना अनुभवायलाही मिळालं नाही. पण त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला, कुटुंबाचा आधार गेला. पण तरी सुद्धा त्या ताकदीनं त्यांनी त्यांच्यानंतर मृदंगाचार्य असं नावाचं पीक जन्माला घातलं बरं का. त्यांच्यानंतर तो परमार्थ बंद पडू दिला नाही. म्हणून गणेश महाराज तराशेंना खरं तर मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, मनातून अर्पण करतो. आमचे गणेश बाबा गेले, फार प्रेम होतं त्यांचं. काय असतं, अशी माणसं कमी जन्माला येतात की जी लोकांना आग्रहा खातीर परमार्थ करायला लावतात. गावोगावी जाऊन सप्ताह करायला लावायचे. मग ते पाणी तापण्यापासून, पाठच्या काकड्यापासून ते संध्याकाळी कीर्तन संपेपर्यंत उभं राहून परमार्थ ज्याला म्हणतात, तो परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये घडला. असे आमचे गणेश तराशे बाबा वैकुंठवासी झाले. दुःख झालं सगळ्यांना त्यांच्याबद्दल खूप दुःख आहे. असा व्यक्तीच नव्हता की त्यांना तो प्रेम करत नव्हता. गोड होते ते, पण ते निघून गेले. त्यांचे चिरंजीव आमचे ऋषी महाराज तराशे, त्यांचा हात गोड आहे, पकवाज वाजवतात. असाच त्यांचा हात भरत जावं. त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावरती सदैव राहो. त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या शेजारी आमचे गणेश महाराज देवकर, संगीत अलंकार, भजन सम्राट, गोड गळ्याचे गायक आहेत. त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या समोरून आमचे प्राणप्रिय मित्र, याच भागाचं वैभव असणारे, मृदू आवाज, सुंदर दिसायला आहेत, सुंदर गायला पण आहेत, असे संतोष महाराज संभळे, त्यांनाही माझं वंदन. त्यानंतर आपण सगळी विनेकरी, बालदार, चोपदार या लाईनची बसलेली सगळी, बसलेल्यापैकी आत्ताच आलेले आमचे अखिल भारतीय वारकरी मंडळ, बरोबर आहे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष, आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकार, गायक, वादकाला ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरवलं असे आपले हरिदास भाऊ जोगदंड, ते पण आज उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या शेजारी याच भागाचं एक समाजसेवक म्हणून नव्यानं उभं राहिलेलं नाव, अत्यंत कीर्तनकारावरती प्रेम करणारे तरुण कीर्तनकार असतील, सगळे गायक वादक असतील, यांना धरून मग भाग्यवंत वारकरी पेज असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून समाजापर्यंत कसं वारकरी संप्रदायाचं तत्व जाईल, या तत्वानं आपलं काम करणारे आमचे योगेश महाराज शेजूर, फार गोड व्यक्तिमत्व आहे. ते पण आपल्या कीर्तनाला आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार, या भागाचं वैभव असणारे आमचे पांडुरंग महाराज, त्यांनाही माझं वंदन. त्यांनी माझं देवळालीला कीर्तन घेतलं होतं. त्यांच्या शेजारी बाबा आहेत, प्रल्हाद महाराज बसलेले आहेत. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग विशारद, लग्गीचा बाज ज्यांच्या बोटामध्ये आहे, असे आमचे लग्गीबाज मृदंगाचार्य गणेश महाराज चौधरी, त्यांना माझं वंदन. बसलेले आपण सगळे ज्यांचं पारायणाचं व्यासपीठ आहे आणि या ठिकाणी अनंत वर्षापासून जे सप्ताहाला योगदान देतात, ज्येष्ठ कीर्तनकार, ज्यांचा आशीर्वाद आम्हा कीर्तनकारांच्या पाठीची असतो, असे कदम माऊली, यांनाही माझं वंदन. ज्यांनी कीर्तन आयोजित केलं ते खाडेसाहेब व्यासपीठावर आहे. आपण सगळे भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, ही चैतन्य माग आहेत, त्यांचं घेतो आमचे ज्येष्ठ माग उभं राहायची सवयची काय सगळ्यांच्या माग. आम्ही दोघांनी बरं का सदानंद गुरुजी काकडा केला, दोघांनी पाठ 4 ते 6 2,000 रुपये द्यायचे महाराज काकडेच बरं का. आणि आम्ही तिथं दोघांचं भांडण लागायचं आमचं विना घ्यायला. ते मला विनाच होऊ देत नसेल, तेच काकडा म्हणायचे, मला वाटेलच नाही. एक दिवस ते 4ला उठायचे तर मी 3लाच उठलो. त्यांच्या आधीच विना घेतला मी गळ्यात. ते म्हणले नाही माझा नियम आहे. म्हणलं मी घेतला ना आधी, तुम्हाला देणार नाही. म्हणजे ते प्राणप्रिय आहेत. आम्ही बरोबर काकडा केलेला आहे तिकडे मुंबईला. बरेचसे सप्ताह कालवे बाबा, ज्येष्ठ व्यक्ती आहे बरं का. परमार्थात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या चाली, त्यांचा गोडवा आणि सेवा केलेली महाराज. ही माणसं जुनी आहेत ना, दगडाच्या टाळामधून गायली अभंग. आज परमार्थाला सोन्याचे दिवस आलेत, गाड्या आल्यात, गोड्या आल्यात, सगळा लोकांचा परमार्थ सोपा झाला. पण तो सोपा होण्याचं कारण कदम माऊली, पांडुरंग बाबा, पांडवे बाबा अशी मंडळी त्यासाठी कारणीभूत आहे. या सगळ्या मंडळीला, ज्येष्ठ मंडळीला माझं वंदन. आपण सगळे
माता माऊल्या तरुण मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी रजवणारी मोठं बनवणारी आणि या कार्यक्रमाचं खरं वैभव हे आमचा चैतन्य साऊंड सर्व्हिस सोमनाथ भाऊ फार गोड लावतो, ट्रबल बास गेम विकू, बारकाले बटणं चांगले फिरवतो, त्याला त्याच्याकडे ज्ञान आहे बरं का. तो म्हणून अगदी सोमनाथ भाऊंना माझं वंदन. अशी सगळी जण आपण बहुतेक आता कोणाचं नाव राहिलं नसेल, अगदी सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या चरणी वंदन. आमचा अरविंद आहे, शूटिंग करतोय, मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे, त्याच्यावरही तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळतील. अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना वंदन करतो. आपल्या अभंगाला आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. 10:30 पावणे 11 मी थांबणार आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. 8:30 ते 10:30 आहे ना, तर आपलं 8:45 सुरू झालं, लाईट नसल्यामुळं, पावसाचा व्यत्यय आल्यामुळं. पण जास्त वेळ न घेता 1-1.25 तासामध्ये तुम्हाला किती गोड चिंतन घेता येईल याचा प्रयत्न मी करणार आहे. फक्त एक काम करा, हाताने टाळी अजिबात वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. बरं बरं का. सर्वांगाचे कान करून 1 तास मात्र लक्ष देऊन ऐका. विठाला अत्यंत सोपा अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. धन्य माता पिता तयाची आपुल्या हिता, जो अशी जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माय बापाला तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये धन्यता दिली. प्रश्न असा आहे की हित कशाला म्हणतात, काय असतं हित? आमच्याही माय बापाला धन्यता मिळाली पाहिजे महाराज. पण तुम्ही जर कीर्तन सांगायला आला तर सांगा आम्हाला हित शब्दाचा अर्थ काय. तर त्याला तुकोबारांचं प्रमाण आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, अखंड देवाचं चिंतन करणं त्याला हित म्हणतात. देवाच्या संबंधानं जगणं, देवाच्या संबंधानं कर्तृत्व तयार करणं म्हणजे अखंड देवासाठी जगणं. तुम्ही ते प्रमाण ऐकलंय बघा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. इथं लाल पडायची काय, स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा. मग स्वहित म्हणजे काय, ध्यानी राहा श्रीहरीच्या, अखंड श्रीहरीच्या ध्यानी राहा, अखंड श्रीहरी परायण राहा, अखंड त्या तत्वासाठी जगा. त्याला म्हणतात हित. भगवत प्राप्तीसाठी जगणं, भगवंतमय बनणं. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची भोंगळी पांघरू हरी. भगवत प्राप्तीसाठी ज्याचं जगणं आहे त्यानं म्हणावं मी हित साधलं. 2 प्रकारचं हित आहे जगात. एक तुम्हाला काळ परत लावता येतो तेव्हा तुमचं हित होतं, आणि एक मंदिरातला देव ज्या दिवशी तुम्ही घरी आणता त्या दिवशी एक हित होतं. बघा, या 2 गोष्टी हिताच्या मार्गाच्या आहेत. ज्या साधू संतांना आपल्याला दिले, तसं तर 4-5 पायऱ्या साधू संतांनी आपल्याला दिलेल्या आहेत. माणसं पायऱ्याचा वापर करत नाही योग्य झालं. पहिली पायरी आहे, जगावर सत्ता गाजवली पाहिजे. जन्म मिळाल्यावर जगावर आपण जी जिंकणं ज्याला म्हणतो ना, जग जिंकणं सोपं नाही महाराज. उगाच छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही उभा केला नाही, उगाच भगवान बाबांची तुम्ही मूर्ती इथं आणली नाही, उगाच तुम्ही श्यामबाबाची पुण्यतिथी करत नाही. ही जग जिंकणारी माणसं आहेत महाराज. कुणाचाही सोहळा होत नाही, कुणाचाही उत्सव होत नाही. मग विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती, महाराष्ट्राची नाही. नामदेवराय ज्ञानोबरांच्या बाबतीत म्हणतात, माझे ज्ञानेश्वर महाराज विश्वाची माऊली, महाराष्ट्राची नाही, भारत देशाची नाही, तेलंगणा आंध्र कर्नाटक राज्याची नाही, मग सगळ्या विश्वावर ज्ञानोबरांची सत्ता आहे महाराज. आजही अमेरिकेसारखा प्रगतशील देश ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये करतो आणि डोक्यावरती घेऊन नाचतो. अमेरिकेचे लोक माऊलींची ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन नाचतात. तुम्ही कधी भगवानगडावर गेले ना, भगवानगड मी सांगत असतो 10-5 महात्मे आहेत आपल्या देशात, महाराष्ट्रात जे लोकांना कळाले नाही ते त्यांचे गुण अवगुण पाहू नका, त्यांचं हे बघा. मी तुम्हाला सांगत, मी काय म्हणतो, ज्याला गाथा पाहायचा त्यांना रामभाऊ महाराज राऊतांचं दर्शन घ्यायचं. गाथा म्हणजे रामभाऊ राऊत बरं का. इकडे कधी भगवानगडावर ज्ञानेश्वरी म्हणजे नामदेव शास्त्री बरं का. बघा भागवत म्हणजे चंद्रशेखर महाराज. हे स्वरूपच झालंय महाराज त्यांचं जीवनच ते बनलंय. ऐका मी याच्यासाठी सांगत होतो की ते सांगत असतात नामदेव शास्त्री बाबा की इंग्रज आणि इंग्लंड लोकांनी, तिकडच्या अमेरिकेतल्या लोकांनी ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये केली आणि डोक्यावरती घेऊन ते लोक नाचायला लागले. का? विश्वाची माऊली बनली ना, महाराष्ट्रापुरती नाही राहिली. सगळ्या देशात ज्ञानेश्वरी गेली, सगळ्या देशात तुकोबारांचा गाथा गेला. अर्थ एकच त्याचा, विश्वावरती सत्ता गाजवली. अशा हजारो उदाहरणं मला तुम्हाला देता येतील. या पायऱ्या आहेत महाराज, आपण या पायऱ्याचा उपयोग केला पाहिजे. धर्मार्थ काम मोक्षाना यद्य कोपीन विद्यते अजागरस्तन शैव तस्य जन्म निरर्थका. शास्त्र सांगतं तस्य जन्म निरर्थका. या पायऱ्या जर तुम्ही चढला नाही तर तुमचा जन्म वायाला जाईल, तुमचा जन्म व्यर्थ ठरेल. काय राखुंडी फुंकिता दे मुलादी माऊली म्हटली, कनो सानुपणीला कोंडा जैसा. धनाच्या अपेक्षेनं नाभ्याचा उकरडा उकरायला सुरुवात
केली तर माल काय मिळणार किशोर महाराज अरे बाबा केसाशिवाय दुसरा माल काय त्याच्यात नाव्याचा उकारडा उकरायचा आहे म्हटलं कशाला धनाचा हंडा सापडेल म्हणून अजिबात नाही त्याच्यात तुम्हाला केस 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 किती खोलवर हाणलं तरी केस तसं आहे महाराज माणसाचा जन्म जर या पायऱ्यानं गेला नाही तर त्याचा जन्म निरर्थक होतो महाराज धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या सोप्या पायऱ्या केल्यात मी जग जिंका जग जगावर सत्ता गाजवा हिताच्या पायऱ्या द्या हित शब्दाचा अर्थ याच्यात दडलाय पायरी पहिली जग जिंका तुम्हाला एक वाक्य सांगतो मी जग कुणी जिंकलं छत्रपती शिवरायांनी जग जिंकलं ना आपल्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो आहे का तुमच्या घरात आजाचा फोटो आहे का तुमच्या असेल एखाद्याच्या घरात आजाचा असेल पोरांनो मागचे पंजोबाचा आहे तुमच्या घरात पंजोबाचा फोटो पंजोबाचा आहे खापर पंजोबाचा नाही डोपर पंजोबा नाही निपर पंजोबा तुम्हाला माहितीच नाही निपर असतो म्हणून गुरुजी निपरच्या आत एक असतो आपर झाला म्हणून निपर झाला म्हणून खापर झाला म्हणून डोपर झाला ढोपरचा पंजोबा झाला पंजोबाचा आजोबा झाला आजोबाचा बाप झाला आणि बापापासून आपला जन्म झाला जर बापच झाला नसता तर आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं नसतं ज्यांच्या कुळातून आपण आलो आता सांगितले त्यांचे फोटो कदाचित आपल्या घरात नाही पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे भगवान बाबांचा फोटो आहे भगतसिंहाचा फोटो आहे चंद्रशेखर आझादाचा फोटो आहे ज्ञानोबरांचा फोटो आहे तुकोबरांचा फोटो आहे श्यामबाबाचा फोटो आहे भगवान बाबांचा फोटो आहे वामन भाऊ महाराजांचा फोटो आहे जेवढे म्हणून साधू जन्माला आले जेवढे म्हणून शूर जन्माला आले त्यांचे फोटो घरामध्ये लागले त्यांनी जगावरती सत्ता गाजवली वयाच्या 23व्या वर्षी त्या भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली होती गुरुजी ते जेलमधली चड्डी जेलमधली बन्याल जेलमधली टोपी त्या असं जेलमध्ये टाकलं पोरांनो ऐका जरा जग जिंकणं कशाला म्हणतात आणि कुणी म्हणावं आम्ही जग जिंकलो ज्यावेळेला ते जेलरनी सकाळची वेळ होती 23 वर्षाचा तरणा बाण पोरगा फासावर द्यायचा म्हणून तो जेलर आणायला गेला माझ्याकडे बघा जेलर आणायला गेला तर ते जेलर त्या जेलमध्ये भगतसिंह होते 23 वर्षाचा तरणा बाण लग्नाचा पोरगा जेल फासावर जाणार होता जेलरच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागला कारण जेलर आपला होता आणायला गेला तर त्याने एक वेगळं चित्र पाहिलं चित्र असं पाहिलं की भगतसिंह व्यायाम करत होता बैठका मारत होता सूर्यनमस्कार करत होता त्या भगतसिंहानं ते व्यायाम करताना पाहिलं जेलरनं डोक्याला हात लावला जेलर म्हटलं हे भगत अरे व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा व्यायाम शरीरासाठी करायचा असतो व्यायाम बॉडीसाठी करायचा असतो बघ अरे 1 तासानं तुला फासावर द्यायचं राजा व्यायाम करून फायदा काय बॉडी करून जगणार थोडी येतो शरीर जगण्यासाठी लागतं व्यायाम करून फायदा काय 1 तासानं फासावर द्यायचं राजा तुला व्यायाम करून फायदा नाही काय कशाला व्यायाम करतो जेलरनं भगतसिंहाला विचारलं त्या भगतसिंहाने जे उत्तर दिलं ना एवढं घरी घेऊन जा भगतसिंह म्हटला बरोबर जेलर तुमचं व्यायाम तर जगण्यासाठी करायचा असतो बॉडी होते शरीर बनतं माझा काय फायदा व्यायाम करून बरोबर आहे तुमचं मला तर मारायचंय पण ते असंही म्हटले बघा जेलर माझी आई मी लहान असल्यापासून तिच्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करते मग त्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्यासाठी रोज टोपलंभर फुलं घेऊन येते मग त्या टोपल्याभर फुलं जी आणते ना आई माझी त्याच्यातली ती सगळी फुलं देवाला वाहत नाही मग अहो म्हटलं जेलर ती सगळी फुलं वाहत नाही सगळी आणती फुलं पण त्याच्यातलं एक ताजं फुल एक स्वच्छ फुल बाजूला काढते आणि ते ताजं आणि स्वच्छच फुल ती माझ्या मूर्तीच्या देवाच्या पायावर वाहताना मी पाहिलं माझी आई मंदिरातल्या देवाला ताजच फुल वाहताना मी लहानपणापासून आतापर्यंत पाहिलं मग माझ्या आईचा देव जेलर मंदिरातला आहे बघा आणि माझा देव भारत माता आहे माझा देव भारत माता आहे माझी आई तिच्या देवासाठी जर ताजं फुल देते तर मला माझ्या भारत माता देवासाठी जायचंय मी असा सुकलेला बनून कसा जाऊ नाराज बनून कसा जाऊ मी असा ताजा बनून जाणार फ्रेश बनून जाणार मी असा फ्रेश व्यायाम काढून जाणार भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेला आजचं कीर्तन त्याची आठवण काढतं का त्याची उदाहरण आपण कीर्तनात देतो का त्यांनी पायरीचा उपयोग केला जग जिंकण्याचा बघा तुम्ही एखाद्या वेळेला आपल्या घरात कोणाचेच फोटो काही दिवसांनी राहायचे नाही पण भगतसिंहाचा फोटो चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार आहे का त्यानं जग जिंकलं महाराज त्यानं देशासाठी प्रयत्न केला देशाच्या बातीसाठी तो गेला याचा अर्थ असा या पायऱ्या आहेत महाराज जग जिंका 1 जग जिंका 2 तुमचं शरीर जिंका शरीर
काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोन्ही. काम जिंकायचं सोपं असतोय महाराज, गप्पा मारण्या सोपं आहे. साखरे महाराज बोलायला बरोबर. काम जिंकणं सोपं आहे. तुकोबारायांकडे लोकांनी बाई पाठवले, जाई व तू माते न करी सायास. हे सोपं नाही महाराज. काम जिंकणं सोपं नाही. जाऊ द्या कामाचा बाप म्हणजे क्रोध महाराज. क्रोध जिंकणं सोपं आहे का महाराज? अहो सिस्टीम लागली नाही तर राग येतो आपल्याला. एखाद्याला जेवायला दिलं नाही तर राग येतो आपल्याला. गावात आल्यावर कोणी विचारलं नाही तर राग येतो आपल्याला. तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं, तर तुकोबारायांनी असं माग वळून सुद्धा नाही पाहिलं तिच्या. जय माझी काया जय माझी अरे वा, आपल्याकडे काय दिसते रा अंधारात लोक बघतात का तुम्हाला? 50 लोक बघतात अंधारात. लाईव्ह चालू आहे तर लोक थांबत आणखीन. 22-23 आहेत. बिगर अरे वा, गावाचं भूषण
त्यांच्या चेहऱ्यात नाही ठेवते आम्ही इकडे दिसतोय थोडा लाईटचा विक्षेप झाल्यामुळे थोडं हे झालेलं आहे. तरी सर्वांनी लाईव्ह राहा, ऐकत राहा, असाच आनंद आपण घेत राहणार आहात. थोडा लाईटचा विक्षेप झाल्यामुळे माफ करा. पावल्या 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 हा आले 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 जळ माझी काया जळ माझी काया उकळतं पाणी ऐका ऐका वा समजले महाराज. जरा द्या थोडा आवाज द्या. एवढाच लाईट आली. वा वा काय लाईट आहे राव. जाऊ दे राहू दे बाई चालू राहू दे. उगा बिघडलं लाईट गेली पुन्हा भटवलं. हा बरं लावा 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 बरं लावा 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 नाम उभार आहे. हॅलो हा चला परत लाईट गेलेली आहे. या ठिकाणी पाहुण्यांचा कार्यक्रम चालू झालेला आहे मधात. तरी सर्वांनी प्रतीक्षित राहा. आवरे केशवा माय बापा बिंकट तुटू देऊ नका. ऐका जरी 10 मिनिटं गेले आपले तरी ते 5 मिनिटात आपण पुढे आणूच त्याच्यात. ऐका मुद्दा काय होता. जळी माझी काया लागलेला बनवा प्रमाण महाराजांनी आपल्याला दिलं. पण तुकोबरायांच्या अंगावर ते उकळतं पाणी शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं टाकलं. पण तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये किंवा चरित्रामध्ये कुठं वर्णन नाही की तुकाराम महाराजांनी त्या बाईला मागं वळून पाहिलं. माझ्या अंगावर पाणी का टाकलं हे सुद्धा कधी विचारलं नाही. याचा अर्थ त्यांनी क्रोध जिंकला.
काम जिंकला, क्रोध जिंकला. या पायऱ्या आहेत. चला, 1 नंबर जग जिंकला, 2 नंबर काम क्रोध जिंकला, 3 नंबर काळ जिंकला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय म्हणून आळंद दिला. ज्ञानोबांची संजीवन समाधी आहे. ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू समाधी संजीवन हरिपाठ व ज्ञानदेवाप्रमाणे पाठ आपले आहे. ज्ञानोबांची संजीवन समाधी, तुकोबारांचं वैकुंठ गमन आहे. नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा आहे. नवे नवे सगळ्या संतांच्या समाध्या आहेत. का? त्याचं कारण त्यांनी काळ जिंकला. आणि या सगळ्या गोष्टी ताब्यामध्ये असताना काळ, जग, विश्व हे सगळं ताब्यात घेण्याचं कारण असं होतं, या सगळ्या गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत त्याला देव म्हणतात, भगवान म्हणतात. ऐका, सगळ्यात महत्वाचं हित साधून असं जपलं होतं. या गोष्टी काल कुणाच्या ताब्यात आहे? मी प्रमाण देतो. मियाची निया मिलो साता कालोग्रासे तसे होता. पावली म्हणतात देवाच्या ताब्यात काळ आहे. चला, पण सृष्टी कुणाच्या ताब्यात आहे? शरीर कुणाच्या ताब्यात आहे? चाले हे शरीर कोणाचे असते? कोण बोलविले हरिवी देखवी ऐकवी एक नारायण तुझी वेदासी बोलणे. या संपूर्ण सृष्टीचा नायक भगवान परमात्मा आहे. आणि साधू संतांनी काय केलं? या 3 गोष्टी जिंकल्या. हे महत्वाचं नाही. साधूनं खरं हित साधलं. हा देवच घरी आणला. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला. कळलं महाराज आम्हाला. लक्षात आलं. आमच्या 10 वाजण्याकडे काटा गेला. 10 वाजून 5 मिनिटं झाले. पण अर्ध्या पाऊण तासापासून तुम्ही आम्हाला शिकवता की हे हित आहे, हिताच्या पायऱ्या आहेत, कसं हित साधलं पाहिजे. तर एखाद्या वेळेला भगतसिंहासारखं साधलं पाहिजे, एखाद्या वेळेला माऊलीसारखं साधलं पाहिजे, एखाद्या वेळेला तुकोबारांसारखं साधलं पाहिजे. तुम्ही अनंत उदाहरण आम्हाला देतात. कळलं आम्हाला. पण आम्हाला असा मुद्दा विचारायचा, प्रश्न विचारायचा आहे, महाराज असं हित जर आम्ही साधलं तर आम्हाला त्याचं फळ काय मिळतं? महाराज म्हणतात असे हिताच्या ठिकाणी जे कोणी जाग्या आहेत ना त्यांना फळ असं मिळतं, त्यांच्या माय बापाला धन्यता मिळते. अभंगाचं पहिलं आपोडी आई ता जो असे जाता आपोडी आई ता जो असे जाता आपोडी आई ता जो असे किशोर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पुढ्या हिता जो आशी जागता. हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे बरं का, तर त्याला धन्यता त्याला नाही. मग धन्य माता पिता तयाची तुकोबाने म्हणते त्याच्या आई वडिलाला धन्यता. उदाहरण सांगतो म्हणजे लगेच कळेल. पूर्वीच्या काळामध्ये या गावाहून त्या गावाला दिंड्या जायची आणि दिंड्या जात असताना पूर्वी पत्राचा व्यवहार असायचा.
आपल्या बाळापूरला जर एखादी दिंडी येणार असेल प्रल्हाद महाराज तर पूर्वी पत्र यायचं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असायचं विनंती विशेष पत्रास, कारण की आम्ही 100 वारकरी गावामध्ये येत आहोत, आमच्या जेवणाची गावाने व्यवस्था करावी. मग घरोघरी 5, 10, 20 भाकरी बनवल्या जायच्या, गावच्या मंदिरात त्या भाकरी आणून दिल्या जायच्या आणि पंक्ती बसवायच्या. बरोबर आहे पांडुरंग? पूर्वीच्या काळात तसं एक पत्र आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं कबीर महाराजांना गेलं होतं. पत्रामध्ये मजकूर होता विनंती विशेष कबीर महाराज, आम्ही एक 10 वारकरी काशीला येत आहोत, आमच्या जेवणाची व्यवस्था करावी. कबीर महाराजांच्या घरी पत्र पोहोचलं. लक्ष देऊन उदाहरण ऐका. तुम्हाला पहिलं चरण कर, कुणाच्या माय बापाला तुकोबाराय धन्यता देता, धन्य माता पिता. आता या चरणासाठी कथा आहे, फार गोड आहे, फार भाविक आहे, हृदयाला लागणारी आहे. ऐका. पत्र वाचलं कबीर महाराजांनी आणि पत्र वाचून महाराज कोपऱ्यामध्ये ढस ढसार राहिला. तर त्यांना कमाल नावाचा मुलगा होता. तो घरामध्ये धावत आला आणि त्यांना आपला बाप रडताना पाहिला. त्यानं विचारलं, बाबा का रडता बाबा? बाबा वारकऱ्यांना कधी रडायचं नसतं बाबा, साधूनं कधी रडायचं नसतं बाबा, तुम्ही तर वारकरी आहे, तुम्ही तर महाराज आहे, रडायचं नसतं बाबा, का रडता बाबा तुम्ही? कबीर महाराजांनी सांगितलं, राजा अरे वारकऱ्याचं ज्ञानोबारायांचं माऊलीचं पत्र आलंय आपल्याला. पत्रामध्ये मजकूर आहे की 10 वारकरी आपल्या घरी जेवणासाठी येत आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचं पत्र आहे. संताची पायी खर्चावे शरीर, ऐका बरं, संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर, सांगतो कबीर कमलाशी. संताची पायी, संताची पाये, संताची पायी. संत येणार आहेत, वारकरी येणार आहेत ना, त्यांना जीव घालावं लागतं ना. पत्र आलंय बघ, मग बाबा त्याच्यात काय एवढं वाईट मानता, कशाला रडता? ते काय समोर गावातलं किराणा दुकाने वाण्याचं, त्या किराणा दुकानातून भरपूर मान आणू, वारकऱ्यांना जीव घाल. बाबा आणू की त्या दुकानातून माल? पोरगा म्हणत होता, कबीर महाराज म्हणत होते, राजा मी जाऊन आलो त्या वाणी दादाकडे, तो आपल्याला देत नाही धान्य. का देत नाही बाबा? त्याचे पहिलेच पैसे आपण दिले नाही ना, त्यामुळे देत नाही. मग बाबा एक काम करू, असा देत नाही ना बाबा, रात्रीच्याला त्याचं दुकान चोरून आलं. बापाचा विचार आहे, देव जोडला पाहिजे. पोरगा म्हणतो चोरी करून का होईना, देव जोडे तरी करावा धर्म. सांगितली जाते कथा, कबीर महाराज आणि कमाल महाराज रात्रीच्या वेळेला वारकऱ्याला जेवू घालायचं म्हणून त्या दुकानात चोरी करायला जातात. ऐका रे, फार गोड आहे. धान्य जेवढं लागतं ना सदानंद गुरुजी, तेवढं धान्य एका झोळीमध्ये घेतलं जातं. ती झोळी एका कबीर महाराजांच्या खांद्याला लावली जाते. कबीर महाराज पुढे चालतात, कमाल महाराज मागे चालतात. अशी जोडी निघालेली असते. अंधार झालेला असतो. लक्षात येतं जर कदाचित हे धान्य चोरीचं आहे, बरं नाही, वारकऱ्यांना जेवू घालायचं म्हणून कबीर महाराजांचा मुलगा कमाल मागे जातो आणि वाणी दादाला उठवतो. दादा उठ रे, हे वाणी दादा उठ, आम्ही तुझं दुकान फोडलंय. ऐका चोर आहे तुमच्याकडे? तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे का एखादा चोर? ते सांगतो तुम्हाला, मी कानातलं घेऊन चाललो. ऐका कबीर महाराज कमाल महाराज उठवतात, उठ दादा. अंधार असतो, कोण मला उठवतंय, कोण माझ्या दुकानात चोरी करतंय, लक्षात येत नाही. कमाल महाराजांची पाय घट्ट धरतो, थांब, सगळ्या गावाला दाखवतो यानं माझ्या घरात चोरी केली. आता कमाल महाराजांच्या लक्षात येतं, पाप लागू नये म्हणून तर याला उठवलंय. झोळी तर बाबाच्या खांद्याला आहे, धान्य तर घरी गेलं पाहिजे. त्यानं जर आपल्याला पकडलं तर धान्य घरी जाणार नाही आणि येणारा वारकरी बिनमुख गेल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, कमाल महाराज म्हणतात, बाबा आता जे घडायचे ते घडलंय. समोरच्या दरवाजामध्ये येताना पाहिलंय बाबा, एक तलवार मांडलेली आहे बाबा. मग ती तलवार म्यानामध्ये आहे, ती म्यानातली तलवार बाजूला काढा बाबा. बाबा त्या तलवारीने माझं मुंडकं छाटून टाका बाबा, माझं शरीर घरी येऊन जा, बाकीचं सगळं शरीर पडू द्या. ओळखायला येणार नाही ना बाबा मी कोण आहे, पण बाबा एवढं धान्य घरी घेऊन जा. कमालाने शिर खंडोनी आपुले, संत मालवले, संत मालवले तिन्ही लोकी. कमालाने शिर, कमालाने शिर, कमालाने शिर. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, नाम म्हणे त्यांचा, त्यांचा जन्म सफल झाला.
कमालाने शिर कमालाने शिर. अरे बाप म्हणतोय वारकरी जेवले पाहिजे, मुलाचं शिर छाटण्याची तयारी आहे, माझं शिर फाडून टाका, माझं मुलगा घरी घेऊन जा, पण वारकरी जेवू घाला. कथा आपली इथंच थांबवायची, आपल्याला शिकायचंय. वारकरी जेवू घालण्यासाठी कमाल महाराज आपला प्राण देतात. ऐका, वारकरी जेवल्याच पाहिजे याच्यासाठी कबार महाराज आपला प्राण बरंच लाईट गेलेली आहे, थोडं थांबा. सांगा ना, ते ट्रॅक्टर बंद नाही. थोडा विक्षेप झालेला आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, जरा पाऊस खूप पडतो इथे, पण तरी सुद्धा कीर्तन चालू आहे. आपण सगळ्यांनी ऐकत राहावं अशी विनंती. आता कायम एक प्रमाण म्हणत असतो बरं का मी, भजनी विक्षेपतीची पैमर. काय असतं ते आज अवघड आहे महाराज. एवढ्यात काय होतं त्याच्यात त्यांचा बी दोष नाही, पोरांचा काय करणार, लाईट नसल्यावर असं व्यत्यय आला, काही करू शकत नाही आपण, निसर्गाच्या पुढे काही चालत नाही. ऐका ऐका, हो. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उदरीला कबीराचा, कमालाने शिर कमालाने शिर कमालाने शिर. बाप म्हणतोय वारकरी जेवले पाहिजे. ऐका, इथं होतो आपण. कमाल महाराज म्हणतात माझा प्राण गेला तरी चालेल, पान दिला जातो, मुंडकं कापलं जातं, इतिहास सांगतो, कथा सांगते, कबीर महाराजांची मान कापली जाते. ऐका रे, वारकऱ्याच्या जेवणासाठी कमाल महाराज प्राण देतात. हे कमाल महाराजांच्या जीवनातलं साधलेलं हे काय 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 वारकऱ्याच्या जेवणासाठी प्राण देतात, हे कमाल महाराजांनी साधलेलं हित आहे. पण तुकाराम महाराज कमालाला धन्यता देत नाही. मग
धन्य माता पिता धन्य माता पिता तयाच्या कुणाचे मायबाप धन्य आहेत? ज्यांनी हित साधलं. कुणी साधलं हित? गवार महाराज म्हणतोय प्राण द्या, प्राण पण वारकरी जेवले पाहिजे. धन्य माता पिता तयाच्या. माझ्या ज्ञानोबरायांनी वयाच्या 22 वर्षापर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला, 4 ग्रंथ दिले. त्या 4 ग्रंथातला एखादा ग्रंथ आणि त्या ग्रंथातली एखादी ओवी जर तुम्ही जीवनात घेतली तुमचं जीवन सफल होण्याची ताकद त्या शब्दामध्ये आहे, अक्षरामध्ये आहे. म्हणून 750 वर्ष झाले. ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानोबराय आपल्यासाठी आपलं जीवन आहे. महाराज सांगतो रे किती श्रेष्ठ आहे ज्ञानोबराय. हो, कुणी जा माऊलीकडं, कुणी जा, महार जा, माळी जा, मांग जा, वंजारी जा, मराठा जा, ब्राह्मण जा, मुसलमान जा, कोणी पण जाऊ द्या माऊली. न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. अतिशय गोड प्रमाण. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. विश्व माऊली ज्ञानोबा आहे. सगळं 22 वर्षामध्ये समर्पण देतात, आपल्या सगळ्यांना ज्ञान देतात. आजही रात्री आरतीच महाराजांनी घेतली होती. माऊलींचं आपण ज्ञान ऐकलंय, किती चक्रवर्ती, किती ज्ञान पाहिलंय आपण. पण ते ज्ञानोबा आहे. ज्यावेळेला समाधीला बसतात ना, त्यावेळेला सगळा समाज रडतो, सगळे जपी रडतात. ऐका, सगळे संत रडतात, सगळं विश्व रडतं, सगळेजण रडत असतात. देव रडत असताना रुक्मिणी माता विचारते, देवा करतो मान्यता करतो मान शक्तिमान तुम्ही आहात, तुम्ही का रडता? तर देव सांगतात. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने हारी, तो हात येईल काळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. अगं रुक्मिणी, याच्यासारखा महात्मा पुन्हा होणे नाही, याच्यासारखं ज्ञान पुन्हा जन्माला येणे नाही. हो, हे धन्य आहे माझा ज्ञानोबा. असं सांगत असताना रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून वाक्य निघालं, ते आपल्या अभंगासाठी आपल्याला घ्यायचंय. रुक्मिणी माता म्हणते, मग देवा एवढे जर श्रेष्ठ ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी सांगतात, अमृतानुभव सांगतात, चांगदेव 65 काय, हरिपाठ काय, भिंत काय, रेडा काय. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात. नवे स्त्रीचा तो केला पुरुष उभा, एका स्त्रीचा तो पुरुष करू शकतात. एवढी ताकद जर माऊलीमध्ये असेल, विश्वासाठी 22 वर्षामध्ये एवढं ज्ञान देतात, एवढे श्रेष्ठ जर ज्ञानोबा असतील, जग त्यांच्यासाठी रडत असेल, तर सांगू देवा धन्य धन्य जयाचे कुशी.
ज्ञानदेव जन्मले. मी या ज्ञानेश्वर महाराजाला धन्यता देणार नाही. मग या माऊलीला ज्या आई वडिलांनी ज्या आईनं कुशीमध्ये वाढवलं जन्म दिला त्याला मी धन्यता देईल. धन्य माता पिता तयाची या त्या मायबापाला धन्यता आहे. 10:30 वाजले. एक 5 मिनिटं घेतो आणि संपत विक्षेप झाला बघा. पण एक शेवटचे एवढे 5-10 मिनिटं थोडे लक्ष देऊन आहे का. थोडी तरणी बाण पोरं इथं सप्तामध्ये उतरतात. आमच्या वाघ महाराजांची मला विनंती आहे थोडंसं ऐका बरं. मी फार महत्वाचं सांगत होतो पण ते आता एक पावसाचं व्यक्ती होत राहील. पुढच्या वर्षी करेल मी कीर्तन, नका काळजी करू. पण ते होत राहील पुन्हा. त्या परिसरातही कुठं आलं तर आठवण करून द्या. पण राहिलेला आता पूर्ण अभंग माझ्या समोर सुटू शकत नाही. पण एक उदाहरण मी जाता जाता तुम्हाला एक 10 मिनिटाचं देतो, तेवढं लक्ष देऊन ऐका. कुणी म्हणावं धन्य माता पिता तयाची या आणि कुणाचे आई वडील धन्य असतात. तुम्ही कधी ऐकलं नाही, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गावाला आहे आणि भगवान बाबांचंही मंदिर आहे. तुम्हाला एक खरं सांगू, वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो माळी, कुंडी, धनगर, वंजारी, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, माम सगळ्या समाजाने एका मंडपामध्ये बसलं पाहिजे. ज्या वेळेला सगळा समाज एका मंडपामध्ये बसतो ना त्यावेळेला संप्रदायाचा विजय होत असतो. पुन्हा ऐका, सध्या जातीभेद खूप वाढलाय आणि असं एका जातीनं कोणी मोठं होत नसतं. मराठ्याने मराठा धरला तर मोठा होणार नाही, माळ्यानं माळी धरला तर मोठा होणार नाही, वंजारानं वंजारी धरला तर मोठा होणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्या समाजाला धरून चालावं लागतं. माझ्या ज्ञानोबरांनी सगळ्या संतांना अभंग लिहायला लावले बघा. सगळ्या आमुची मायाची जात लावू बागाईत आम्ही वारीक वारीक करू अजामत वारी. नर हरी सोनार हरीचा दास भजन करीतो रात्रंदिवस तुझ्या नामाचा देवा तुझा मी सोनार. रोहिदास हा सांबार सगळे अभंग म्हटलं असतो बरं का. आता वेळ नाही, लाईट नाही तर ते सगळे अभंग असे 10 अभंग आहेत माझ्याकडे. असे म्हणायला लागलो ना ब्रह्मांड होतं त्याच्यामध्ये माणूस. सगळ्या संतांचे, सगळ्या जातीतल्या सगळे वंजारी, कुंडी, मराठी, ब्राह्मण सगळा समाज एका मंदिरात आणण्यासाठी माझ्या ज्ञानोबरांनी हा संप्रदाय स्थापन केला. इथं कुठल्या जातीचं नाही महाराज. इथं वंजारी तेवढ्याच ताकदीचा, मराठा तेवढ्याच ताकदीचा, माळी तिथं काही नाही महाराज. आणि हे राजांचा पुतळा तुम्ही उभा केलाय ना, या राजांनी सुद्धा तेच केलं महाराज. सगळ्या समाजाचे मावळे, नुसतं एकट्याचं स्वराज्य नाही, सगळ्याचे. कदाचित राजा जन्माला आला नसता, ना साळी, ना माळी, ना कुंभार, ना चर्मकार, कोणीच नाही महाराज. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक शिवाजी महाराज न होते, सबकी सुन्नत होती. आज साखरे महाराज कीर्तन करताना दिसला, जोरात वाजतो. साखरे महाराज कीर्तन करताना दिसला नसता, माझ्या ठिकाणी कोणतरी तुम्हाला मोहम्मद भाई दिसले असते. म्हणजे त्यांचाही दोष आपल्याला करायचा नाही, कारण त्यावेळी त्यांची सत्ता होती, आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही. त्यांची सत्ता आपल्यावर आली असती. आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आज आपण आनंदाने कीर्तन करू शकतो. का? ही कृपा आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवा, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पलीकडून आवाज करायला राज, इथून पुढचं जगणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, इथून पुढचं मरणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, उडवायची राज, उडवायची राज, उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 होती. भगवान शंकराचं मंदिर होतं, भोर तालुका होता, रायरेश्वराचं मंदिर होतं. हातामध्ये 400 पोरांनी गुलाल घेतला, फुलं घेतली, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो हे आमचे स्टेजवरले 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानात नाही काय? मला का म्हटलं नाही? त्याचं कारण समजा. या थांबण्याकरता थंड झालो काय नाही. एवढ्या जोरात म्हटलं रॉकी त्याच्यापासून एवढी लाईट गेली तरी मी ताकदीने बोलतोय, तरी तुम्ही मार नाही. एवढी शोकांती काय बघा आपली. एक मावळा जायचा महाराज, तुझी एक मावळा आणि 50ला कापायचा. अरे एक 50ला कापायचं. त्याच्या अंगातली ताकद नव्हती, त्याच्या वाणीतल्या हर महादेवची ताकद होती महाराज. एवढी शब्दात ताकद आहे. माझी विनंती तुम्हाला, सप्ताह आता 2 दिवसानं संपणार आहे. एवढ्या सुंदर सप्ताह चालवलाय, एवढ्या पावसात तुम्ही करताय, जेवढे मर्द माणसं आहेत तेवढ्या 2 हातवर करावं. मागचे नामर्द आहेत का तुम्ही? ओरिजिनल का काल करूया
काय शंका आहे का तुम्हाला? शंका नाही ना तुम्हाला? शाबास. पालवे बाबा वा 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 ओरिजिनल आहे बरं का. खाली नका येऊ नामर्द होता वर शिवा. शाबास. ज्याचा हवं हात वर त्यानं टाळी वाजू नका. हात वर त्यानं टाळी नाही वाजवायची. हात वर त्यानं टाळी नाही वाजवायची. फक्त हात वर 2-3 जण तुम्ही काय राव माणसं तुम्ही. एक म्हणजे हात असतं 2 वा असे 2 हात वर करून टाळी. खाली नका येऊ हात वर. ज्याचा हात वर आहे ना ऐका त्यानं टाळी वाजू नका. त्यानं माझ्या मागं हर महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी भगवान बाबा म्हणतो तुम्ही जय म्हणा. ऐका ना असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला. कोरोनाच्या काळात आमच्या बाळापूरवाल्यांनी काय सत्ता केला बरं का. ऐका ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीने म्हणा. जर म्हटले नाही तर नामर्द होणार माझ्या नका नका बोला. मर्द असंच एक मावळा काढला. एक मावळा एक गड आणून द्यायला लागला. गडाची संख्या आता 10 झाली. 10ची संख्या आता 20 वर गेली. 20ची कोण आता 30 वर गेली. हजाराची तुकडी 2000 वर गेली. नेताजी पालकर सर्वश्वरपदी विराजमान झाले. महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. गड्यांनो राजाधिराज झाला. शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या सिंहासनावर राजे आरूढ झाले. आता एक जण महाराजासाठी गड आणून द्यायला लागला. गडाची संख्या आता 100 झाली. 100च्या 200 गेली. असे मर्द मावळे एकत्रित आले आणि महाराष्ट्रावर अफजल खान चालून आला. राजाने खान आडवा फाडला. शाहिस्ते खानाला तिची बोटं कापली. असं एक सारखं संकट वापस गेलं. आता आपले 10:30 वाजले त्यामुळं राजावर एक संकट आलं. ऐका जरा. त्या संकटाचं नाव होतं गुरुजी सिद्धी जोहर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पन्हाळगड नावाचा गड आहे. कुणाच्या माय बापाला तुकोबाराय धन्यता देतात ऐका. कोणती आई अशी भाग्यवान आहे की तिला धन्यता आहे. फिट्ट कळलं तुम्हाला पहिलं चरण ऐका. जोगदन भाऊ कोल्हापूर जिल्ह्यात आपण गेलतो एकदा तिकडे पन्हाळगड आहे. त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला त्या विशाळ गडाला पन्हाळगडाला 42,000 सैनिकांना वेढा दिला. किती? 42,000. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद, फाजल खान अशी मातब्बर सेना वेढा देऊन बसली. गडावर 1200 मावळे होते आणि वेढा 42,000चा होता. एवढंच उदाहरण ऐका लगेच संपवतो नाही ऐका. वेढा भक्कम पडला होता. गडावरती 1200 मावळे होते. सुटणं अशक्य होतं. वेढा रात्रंदिवस होता. आता काय करावं समजत नव्हतं. आपल्याला 3च महिन्याचा खरा लॉकडाऊन होता. 2019-20 मध्ये 3च महिने आपण लॉकडाऊन पाळला. ओरिजिनल लॉकडाऊन 3 महिने बरं का. एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, महाराज बंद, कीर्तन बंद, टाळ बंद, मंदिरं बंद. ओरिजिनल किती? 3 महिने फक्त. छत्रपती शिवाजी महाराजांना 6 महिन्याचं लॉकडाऊन होतं. आपल्याला तरी 3 महिन्यात व्हॉट्सअप होतं, फेसबुक होतं, इंस्टा होतं, सगळं पाहत होतो आपण. त्यांना काहीच नव्हतं ना. तिथं खायला सुद्धा अन्न नव्हतं. अशा वातावरणात राजे होते. सुटणं अशक्य होतं. वेळा रात्रंदिवस होता. आता काय करावं समजत नव्हतं. आणि अचानक पावसाळा सुरू झाला. धो धो पाऊस पडायला लागला. ऐका रे ऐका. धो पाऊस पडायला लागला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. आता या बाजूनं गड सोडायचा, कारण या बाजूनं पुसाटीचा बुरुज आहे. तिकडून माती ढासळते. पावसामध्ये तिकडचा वेळा कमी होईल आणि या बाजूनं विशाळगडाला पळायचं. हे ऐकण्यासारखं इतकं सोपं नाही. कधी गेला तर बघून या ते गड, मग तुम्हाला कळत. एका बाजूनं पळायचं, पण पळायचं कसं? 1200चे तिकडं 42,000, इथं 1200. राजाने प्लॅन केला. 400 मावळे गडाचं रक्षण करतील. 400 राजांना घेऊन विशाळगडाकडे निघून जातील आणि 400 राजांसारखाच एक पोरगा पालखीमध्ये बसून घेऊन त्या सिद्धीच्या शाम्याण्यात जाईल. सिद्धीला पत्र दिलं, आम्ही शरण येत आहोत. सगळं सैन्य तिकडं ठेवलं. प्लॅन यशस्वी झाला. 2 बाजूला 2 पालख्या काढण्याचं नियोजन झालं. 12 वाजेपर्यंत रात्रीच्या सगळं नियोजन झालं. आता फक्त राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजांसारखा चेहरा, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब चेहऱ्याचा पोरगा पाहिजे होता. असा एकच पोरगा गडावर होता. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. न्हावी समाजाचा होता. 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजांच्या लक्षातही आला त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही. आणि 2-3 तासानं ती बातमी त्या पोराच्या कानावर आली की राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे.
आणि तो पोरगा राजांच्या महलात आला आणि त्यानं राजाला मुजरा केला. मुजरा करणाऱ्या शिवाला राजा म्हटले, कशासाठी रे शिवा मुजरा? तर पोरगा म्हटला, राज तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना तेवढा मुकुट माझ्या डोक्यात घाला. राज तुमच्या अंगावर जे कपडे आहेत ते कपडे 6 महिन्यापासून पाहतो ते माझ्या अंगावर घाला. राजा तुमच्या कमरेची भवानी तलवार मला लावायला द्या. राजा तुमच्या कमरेचा शेला मला बांधायला द्या. आणि राजा तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज मला नाव द्या. राजा मी बसतो या पालखीमध्ये. राजा मी जातो सिद्धीच्या शाण्याने. राजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. राजा म्हटले, शिवा मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, पण हे घालून तुला जिथं जायचं ना राजा तिथनं परत नाही यायचं रे. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल राज, पण राजा तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राजा. राजा त्यामध्ये राजा त्या तलवार, राजा त्या कपडे, राजा त्या तुमची तलवार कुठून आणली असतील राजांनी ही पोर? का शिकत नाही आमचा महाराष्ट्र? हे हिंदू मुस्लिमाची दंगल करण्यापेक्षा हे शिका ना. एक नावी समाजाचं रक्त मराठा समाजावर प्रेम करत होतं, एक ब्राह्मण समाजाचं रक्त मराठासाठी मारायला तयार होतं, एक माली समाजाचं रक्त देशासाठी बलिदान द्यायला तयार होतं. हे का शिकत नाही? हो, भांडण लावलं जातं. मताच्या जोडव्यासाठी आपले माणसं लाचार होतात, आपल्यातच भांडण करतात, जातीभेद करतात. वाईट वाटतं रे. हा इतिहास आमच्या मुलांना शिकवा. एक नावी समाजाचा पोरगा राजांचा मुकुट घालतो, एका पालखीमध्ये बसतो, 2 बाजूला 2 पालख्या जातात. ज्या पालखीमध्ये राजे असतात ते राजे रडत असतात की आता मी वाचेल, पण माझा शिवा वाचणार नाही. ज्या पालखीमध्ये शिवा बसलेला आहे तो शिवा म्हणत असतो, आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा आता वाचल्याशिवाय राहणार नाही. काय प्रेम आहे. 2 बाजूला 2 पालख्या जातात. वेळ कमी आहे. कत्त हा राजा नाही, त्याची कत्तल होते गुरुजी. त्याच्या पोटाचे तुकडे करतात, त्याच्या हाताचे तुकडे केले जातात, त्याच्या पायाच्या मांडीचे तुकडे, पोटाचे तुकडे करतात, त्याचं डोकं फोडतात, त्याचे डोळे. इतकं दुर्दैवी मरण इतिहासात कुणाला आलं नाही जेवढं शिवा नागाला आलं. ऐका भाऊ, त्याचे तुकडे असे एका पोत्यामध्ये भरले जातात. उन्ही भरून ते मांस राजांना सफर भेट पाठवलं जातं. ज्या दिवशी ते मांस विशाळगडावरती येतं आणि राजे ते मांस सोडतात, तर महाराष्ट्राचा लाडका राजा आपला पोरगा ज्यावेळेला आग्र्यामध्ये राहिला तेव्हा रडला नाही, जिजाऊ माँसाहेब गेले तेव्हा रडला नाही, पण ज्या वेळेला जीवाचा जीवलग 2च वर्षाच्या लग्नाचा पोरगा त्याचे तुकडे राजे पाहतात, राजे सार होतात. प्रतापराव राजांच्या डोक्यानं हात फिरवतात. लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा असं म्हणून सावरलं जातं. त्याचा दशक्रिया विधी गडावर केला जातो, त्याचा 13वा गडावर केला जातो, त्याचा गंगापूजन गडावर केलं जातं. ऐका, कुणाच्या माय बापाला धन्यता. ऐका रे, संपत आलंय कीर्तन. ज्यावेळेला सगळं होतंय अजून त्याच्या आईला माहिती नाही योगेश दादा की माझा पोरगा गेलाय. अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही, तिला माहिती नाही माझा नवरा राहिला नाही. 20 दिवस गेल्यावर राजे त्या गावच्या पाटलाला पत्र पाठवतात, पाटील गावामध्ये निरोप द्या शिवाच्या आईला की उद्या राजे 10 वाजता तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये येते. महाराष्ट्राची दौलत, महाराष्ट्राचं सरकार आपल्या गावात येणार म्हणून ती आई घर सारून काढते, घराच्या समोर रांगोळी काढते, सगळं गाव सजवलं जातं. प्रत्येकाच्या उमऱ्याला वेशी लागतात, प्रत्येकाच्या दरवाजाला आंब्याचे पानाचे तोरण लागतात. महाराष्ट्राचं सरकार येणार म्हणून सगळे ताटा अशा आत्तीचे तयार होतात. माहिती नसतं रे कुणाला की राजे कशासाठी येणार आहेत. राजे 10 घोडेस्वारांना घेतात. नेमापूर नावाचं गाव आहे पन्हाळगडाच्या पायथ्याला, कधीतरी जा. त्या शिवा नावाचं ते गाव. राजे वेशीला की जय भवानी जय शिवाजी असा आवाज घुमतो. राजांचं स्वागत तयार होतं. राजे स्वागत घेत नाही. आता राजे त्या शिवा नाव्याच्या दरवाज्यात येतात. त्या शिवाची बायको, त्या शिवाच्या आईनं त्या शिवाच्या बायकोला ठेवणीतली साडी देते. ठेवणीतली सुनबाई ही साडी नेसा, कपाळवर कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा. तुम्हाला राजांची आरती करायची, तुमचे मालक पण येतील बरोबर ना. घ्या साडी. ती सासून दिलेली साडी पोरगी नेसते, कपाळवर कुंकू लावते, आरतीचं ताट करते. कोण सांगणार तिला तुला ही साडी घालण्याचा मान राहिला नाही, तुला हे कुंकू लावण्याचा मान राहिला नाही. पोरगी दरवाजामध्ये उभी राहते. गरीबाची सून म्हणून कोणी कानातलं देतंय, कोणी गळ्यातलं देतंय. पोरगी आरतीसाठी उभी राहते. राजा आता नव्याच्या आलीला, राजा आता धनगराच्या आलीला, राजा आता वंजाराच्या आलीला, राजा आता मराठ्याच्या आलीला. राजा आले अशा बातम्या येतात. राजे शिवा नाव्याच्या दारात येतात. कुंकुम तिलकामध्ये ती शिवाची बायको पोट बुडवते. राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पुढे सरकते आणि तेवढ्या दरवाजातून आवाज येतो, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. तिथून मागं पाहते तर आपल्या सासूचाच आवाज आहे, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना.
दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं जातं, पाय आपल्यात पोरगी निघून जाते, राजांच्या कपाळी गंध लावला जातो, राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसतात, गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या शिवाची आई हातामध्ये देते. पण राजे पहिला प्रश्न त्या आईला विचारतात, आई का नाही ओळख दिलं त्या मुलीला? किती मूड घातलं तिचं, ओळख द्यायचं ती किती बिचारी अपेक्षेने उभी होती, का नाही ओळख दिलं तिला? शिवाची आई म्हणते, राज तू शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग ओळख द्यायचं की. राजा तू शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग ओळख द्यायचं की. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाची आरती करू नये. राजाच्या हातात तांब्याच खाली पडतो. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला हिचा मुलगा माझ्यासाठी गेलाय. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? रडता रडता राजा विचारतात, आई तुम्हाला कसं कळलं? ती आई म्हणते, राजा तुम्ही जगाला फसवता, जाणता राजे तुम्ही. एका आईला नाही फसवू शकत. राजा तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही नागाच्या आळीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा तुम्ही माझ्या दारात आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्हाला माहिती का राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती की तुम्ही माझ्या घरी यावं आणि त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी. ज्या आरती तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. राजे रडायला लागले. सोन्यानं चांदीनं भरलेली ताकद शिवाच्या घरामध्ये आली. ती आई म्हटली, राघव नको नको तुमचं सोनं मला, राजा नको तुमची चांदी मला. ती आई म्हटली नको, तर राजा म्हटले काय देऊ तुम्हाला, काय देऊ तुम्हाला? ती आई म्हटली, राजा देताल ना मला? मागून तर बघा आई, तुमच्या मुलानं माझ्यासाठी प्राण दिलाय, मागा 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 आई, काय देऊ? आई म्हटली, राजा एकच द्या. आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याच्या, शिमग्याच्या, दसऱ्याच्या सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. आता मला मुलगा राहिला नाही. एक काम करा, इथून पुढे तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा. पोळ्याला, दसऱ्याला, दिवाळीला माझ्या हातची तेवढी पुरणाची पोळी खात जा आणि इथून पुढे तुम्ही माझे सण साजरे करत जा. राजाने डोळे पुसले. राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येणार. त्या आईनं सुद्धा डोळे पुसले आणि ते शिवाची माय म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा शिवानाभी उरलाय. महाराष्ट्राच्या मातीसाठी आताशी तर तानाजीचा पिक्चर आला, अजून लई यायचे. 300 कोटी नेले तानाजीनं, अजून शिवानाभी प्रतापराव लई येत महाराज. 400 मावलेत माझ्याकडे, रोज कीर्तन करतो मी. महाराष्ट्रात तालुका जिल्हा राहिला नाही, फार कीर्तन केली. अभिमान नाही सांगत तुम्हाला माझा. 2-2 मावळे बसवले जोगदन भाऊ. आता लॉकडाऊन मध्ये तर योगेश दादा 60 मावळे बसवलेत महाराज. आता त्याची कथाच करणार आहे मी, छत्रपतीची महाराज. काय मावळेत महाराज आहे तो. बाजी प्रभुवाचा राजांना मुजरा करून म्हणत होता, लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा. एक एक मावळा राजांच्या स्वराज्यासाठी प्राण देतो. स्वराज्यासाठी प्राण देणं हे मावळ्याच्या जीवनातलं हित आहे. पण तुकाराम महाराज त्या मावळ्याला धन्यता देत नाहीत. मग धन्य माता I'm
धन्य माता पिता प्रियाचे एवढ्या शब्दावर मी सांगितलं. कबीर महाराज कमाल महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं. कमाल वारकरी संप्रदायाच्या जेवणासाठी प्राण देतो, त्यांच्या माय बापाला धन्यवाद. एखाद्या वेळेला शिवा नाही स्वराज्यासाठी प्राण देतो, त्याची आई म्हणते तू माझा मुलगा आहे, त्या माय बापाला धन्यवाद. धन्य माता पिता तयाची या. आता माफी मागतो, पण पुढच्या वर्षी प्रल्हाद महाराज एक कीर्तन मला अवश्य द्या, म्हणजे माफी मागतो मी, कारण मला ते मोडच लागलं नाही पावसामुळे. ज्या वेळेला एक कीर्तन आणखी करेल मी, मला आठवण करून द्या. राहिलेला अभंग आणि राहिलेल्या अनंत कथा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मात्र एक कीर्तन घरी घेऊन जा. छोटंसं झालंय, थोडंसं झालंय, पण फार गोड झालंय. अशा वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही रममान झाला. त्याच्यात रंगलात शिवा नाही बना, तानाजी बना, मुरारबाजी बना, ज्ञानोबा बना, तुकोबा बना, किंवा सांगितलेली आताची एखादं उदाहरण कमाल महाराज बना. हे तुम्ही जर बनलात तर काय मिळेल? धन्य माता पिता तयाची या. ज्ञानेश्वर या महाराजांनी त्या संबंधातून एक विनंती आहे बरं का. एक महाराष्ट्र पुढे शिलामाचा सत्कार टाळवाचा सगळं टाळीवाद हात विठवते तुकाराम फटनाथ भगवान की जय. जोरात टाळीवाजा जोरात. खूप आयुष्य मिळो मार्गांना, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दास. त्यांचा जन्मदिवस आहे आज, त्यांना आयुष्य मिळो, त्यांचं गाणं दोहरत जावं. ऐका ऐका पुन्हा एकदा. आणि ते सगळे कलाकारांनी, सगळे गुणीजन त्यांच्यासाठी प्रार्थना करू आणि त्यांना आयुष्य मिळो ही सदिच्छा. वा पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या चरणी विनम्र भावना उपस्थित होतो. आमचे योगेश महाराज एवढा मोठा हात तुम्ही आम्हाला आणला, आमचं बहुमान तुम्ही आमचं हृदय आहे, आमचं प्रेम आहे. सगळी मंडळी मोठी आहे, सगळ्यांना वंदन. विठ्ठल जे जे तुकाराम